नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज. आम्ही कोकणकर माझे छोटे चॅनल पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो मच्छी पकडायला. तर आज आम्ही कांडाला वगैरे घेतले. मच्छी पकडण्याचं कांडाला असतं, तुम्हाला माहिती असेल. मच्छी पकडायला जास्त करून यूज करतात. कांडाला जाल्यावाला असतं ते. तर आज आम्ही मच्छी पकडायला चाललो आहे. आमच्या इथे एक छोटीशी नदी आहे, त्या ठिकाणी एटिया बोलतात. त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे मच्छी पकडायला. तर मी काय आणि तिघे चौघेजण छोटे पोरं आहेत आमच्या इथले. ते जास्त करून येतात. ते सकाळपासून आलेले की मला बोलत होते की जाऊया मच्छी पकडायला जाऊया दादा वगैरे. तर मी बोललो ठीक आहे चालेल, दुपारच्या वेळेला आपण जाऊन येऊ असं मी त्यांना बोललो. तर ते आता आलेत माझ्याबरोबर संघाती. त्याचं पुढे गेले, ते पुढे तिकडे गेले, चालतात आहे पुढे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय आणलं वगैरे. आणि चला मग आपण पुढे जाऊन बघूया, आपण नदीला वगैरे जाऊया पुढे. तर आता मित्रांनो, आम्ही खाली नदीला चाललो आहे. तर हे दोघेजण चालतात आहे. ते एकाचं नाव शुभम आहे आणि एक संस्कार नाव आहे. हे दोघंही आता मराठी शाळेत आहे. त्यांना छंद आहे जास्त मच्छी वगैरे पकडायचं वगैरे. तर अजून दोघेजण पुढे आहेत, ते पुढे गेले आहेत. बघू शकता या साईडला ही नदी आहे. उन्हाळा पाऊस पाणी इकडे असतं, रेग्युलर चालू असतं. त्या साईडला धरण आहे, बघू शकता. या साईडला आमच्याकडे एटिया बोलतात. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. तर मित्रांनो, आता आम्ही नदीत आलो, बघू शकता. हे बघा धरणाजवळ आलो आहे आणि याला कोणच बोलतात. ह्याच्या आतमध्ये आपण मच्छी वगैरे पकडू शकतो. आणि आम्ही आता आणलं आहे हे बघा, कांडल याला बोलतात. कांडल आणलं आहे, 2 कांडल आणले त्याच्यामध्ये पिशूमध्ये. आणि तो तिकडे एक लावतो आहे, तो बघा त्या साईडला. त्याने आता लावला आहे, माझ्या अगोदर पुढे येऊन लावला आहे. आणि अजून आपल्याला वरती तिकडे जायचं आहे. तर बघू शकतो मित्रांनो, आता तो लावतोय तिकडे. याने लावला आहे साईडला, बांधायच्या साईडला बघा, कडं नाही लावलं आहे. आणि जास्त करून मच्छी आतमध्ये असते ना, ती बाहेर पडल्याच्या नंतर या जाळ्यामध्ये अटकू शकते, कांडलामध्ये. तर दुसरं अजून लावायचं आम्हाला. तर मित्रांनो, हे बॉटलीपासून बनवलं आहे मासे पकडण्यासाठी. हे बघा अगोदरच यांनी ठेवलं होतं. दाखव रे. बघू शकता, बॉटल आहे, तयार केलं आहे बॉटलीच्या. बघूया याच्यामधून मासे वगैरे जातात. हे बघू शकता. हे बघा याच्यामध्ये आम्ही काहीतरी एक फरसाणाचं काहीतरी आणलं आहे, ते आता याच्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. ते बघा त्याने आणलं आहे तिकडे. ठीक आहे. आपण ते सर्व तयार करतोय, बघू शकता. बघा इथून बघू शकता. ते भरणे, याच्यामध्ये आपण भात टाकणार आहोत. भात घेऊन आलो आहे, हे बघा. आणि फरसाणाचं थोडंसं चिवडा माझा ते फरसाण घेऊन आलो, घरी होतं ते. आणि आता आपण हे लावणार आहोत पाण्यामध्ये. अजून एक बरणी आहे बघा, त्याने बनवले स्वतः. हे बघा, बघू शकता त्याने बनवलंय. त्याच्यानंतर तो आता लावायला जातोय. हे बघा अशा प्रकारे लावतो आम्ही, बघू शकता तो लावतोय. त्याने आता लावलंय, पाण्यामध्ये ठेवले आहे बघा. पाण्यामध्ये कशा प्रकारे ठेवले बघा, आडवं ठेवले. त्याच्यानंतर मग मासे त्याच्यामध्ये जाते. आता मासे जास्त यायला लागले, ते बघा, बघू शकते बघा, बारीक बारीक मासे यायला लागले. मित्रांनो बघू शकता, आम्ही मगाशी एक कोंडूक आणलेला जाल्यासारखा, ते आता लावतोय. कारण वाहत्या पाण्याला आम्ही अशा प्रकारे लावलं होतं बघा. आणि मासे वरती चढत जातात, त्याच्यामुळे ते आम्ही अशा प्रकारे लावतोय बघा. आता इथे ते लावून ठेवणार. त्याच्यानंतर बघूया किती आतमध्ये मासे जातात ते. तर मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे आम्ही लावलं आहे आता. आणि जो वरचा मासा येणार वाहत त्या साईडून, आता इकडे मासा आहे सर्व खाली खाली येतो आहे मासा. त्या साईडून जेवढा वाहत मासा येईल तो डायरेक्ट त्याच्यामध्ये जाईल.
त्याच्यानंतर ते पूर्ण जाळं मोठं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भेटणार आम्हाला अटकणार. अरे पडलं बघ ते. असं पडलं आहे ते पुन्हा लावतो. तर अशा प्रकारे आम्हाला याच्यामध्ये मासे भेटतील. कारण बहुतेकसा मासा वरून येतोय, तुम्हाला दाखवतो. बघू शकते बघा मासे आहेत. तिकडे मग मासे पकडतोय बघा, कुर्ल्या वगैरे आहेत काय बघतोय दगडीमध्ये. दाखव मित्रांनो, बघू शकताय बघा. आणि आता कुर्ली पकडली छोटीशी बघा. एक कुर्ली पकडली त्याने छोटीशी. तर मित्रांनो आता आम्ही दुसरं कांडायला घेतलं आहे बघा. आणि ते पहिल्या तिकडे लावलं आहे. आणि आता आम्ही हे दुसरं घेऊन येतोय, ते वरच्या साईडला लावणार आहोत. त्या साईडला वरती जाऊन लावतो आता. आणि बघू शकता आता, तर आम्हाला किती माछी भेटतात ते आम्ही नंतर दाखवू तुम्हाला किती पार भेटते. आणि एक गोष्ट सांगायचं म्हणजे हे आता हे पाणी दिसतंय ते उन्हाळ पाऊस असतं इकडे. आणि जास्त करून गुरं चरवून आणल्याच्या नंतर इथे आम्ही त्यांना पाणी पाजण्यासाठी घेऊन येतो या साईडला. आणि बघू शकता धरणाची थोडीफार वाट लागली, कारण पावसाच्या वेळी धरण पूर्णपणे फुटून गेलं. काले दगड असतं तुम्हाला माहिती असेल, त्याच्यापासून धरण तयार केलं बांधलं इकडे. आणि या फाईट दिसतोय तो ब्राह्मणवाडीमध्ये जातो तिकडे. आणि या साईडून पिण्याचं पाणी जास्त आहे, या साईडला पिण्याचं पाणी घेऊन जातो. त्या साईडला पण ब्राह्मणवाडीमध्ये पिण्याचं पाणी ते यूज करतात जास्त इकडचं. मित्रांनो आता तो आता आणलेलं कांडा लावतो आहे बघा. बघू शकता कशा प्रकारे आम्ही लावतो, कारण त्या साईडला सर्व मच्छी आतमध्ये आहे. त्याच्यानंतर बाहेर पडल्याच्यानंतर ते आम्हाला गावणार आतमध्ये. हे बघा अशा प्रकारे लावायचं. पुढपर्यंत ही नदी आहे तिकडे, त्या साईडला पण आम्ही लावणार आहोत पुढे जाऊन. कारण हे आता आम्ही दुसरं लावलं आहे इथे. आणि अजून एक आहे आमच्याकडे कांडाल, ते पण आता आम्ही लावणार नंतर. बघू शकता बघा. तर मित्रांनो मगाशी बॉटल लावलेली ते आता आम्ही काढतोय, माशाने पूर्ण भरतोय. काहीतरी मासे भेटलेत आम्हाला. बघू शकता दाखव. बघा आतमध्ये मासे आहेत पूर्ण. हे बघा भात वगैरे टाकलेला आहे त्याला मासे आले आतमध्ये. तर ते आम्ही काढतो जाऊन. मित्रांनो आता आम्ही बॉटलमध्ये मासे पकडले बघू शकतो. बघा पाणी वगैरे आता ते सातलं ते काढून टाकणार आतमधलं पाणी. आणि त्याच्यानंतर मग ते आतले मासे आहेत ते आता आम्ही काढणार. बघू शकतो बघा मासे आतमध्ये. बघा आता पिशवीमध्ये आम्ही आता पिशवीमध्ये ते मासे वगैरे आता आम्ही जमा करणार. त्याच्यामध्ये खूप सारे आहेत मच्छी. बघू शकते बघा मासे. याला पिटलांडी बोलतात मित्रांनो. बघू शकते बघा पिटलांडी बोलतात जास्त. बघा आतमध्ये आहेत पिटलांडी बोलतात याला. बघू शकते बघा आतमध्ये मासे आहेत. एवढे पकडलेत आम्ही. आता हे खाली झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा ती लावणार बॉटल. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा भेटणार मासे. नंतर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो अशा प्रकारे मच्छी पकडण्याची मजा असते कोकणामधली पोरांची. बघू शकता हे सर्व बारके पोर आहेत. आणि सर्व काही मराठी शाळेत शिकणारे पोर आहेत सर्व. भरपूर त्यांना छंद आहे मच्छी वगैरे पकडण्याचा. ते एक तिकडे कार्टून बसला आहे, तो आता दमला आहे तर तिकडे बसला आहे. आणि आता आम्ही मच्छी पकडलेली ते सर्व आता आम्ही काढतो आहे. बघू शकता आता ते आम्ही पूर्ण हे करणार. किती गावले नको बघू शकते बघा. आता आम्ही पिशवीमध्ये पकडले, त्याच्यामध्ये ठेवले सर्व पकडून. आता अजून गावले की ते पण आता जमा करणार आम्ही नंतर. आता पुन्हा लावू. आणि त्या साईडला आता आम्ही जाळं लावलं आहे.
त्यानंतर आम्ही बघू अर्धा 1 तासानंतर मग त्याच्यामध्ये मच्छी अटकलेली असेल. त्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे अटकते वगैरे मच्छी. तर मित्रांनो बॉटल लावलेले मगाशी बघू ते बघा. तर तुम्हाला दाखवतो मासा किती आहे. साईडला खूप सारा मासा आहे साईडला बघा, बघू शकता. बघा एवढा मासा साईडला फिरतोय आणि अर्धे मासे आतमध्ये गेले. तर मित्रांनो आता याने घरी आणले, बघू शकता गल आणलाय. तो मच्छी न पकडता पाणले बोकड असं तुम्हाला माहीत असेल जीवासारखं, ते पकडतोय. त्या आतमध्ये पाणले बोकड आहे त्याच्यामध्ये. आणि त्याने एकदा पकडलेला आणि आता त्याने मासा लावलाय घरीला आणि तो पकडतोय. त्याच्यामध्ये ते ओल दिसतं, त्याच्यामध्ये पाणले बोकड आहेत. तर तो आता नंतर बाहेर काढेल. ते तुम्हाला दाखवतो कशा वगैरे बाहेर काढतोय तो. आणि सगळे कार्टून पोरं आहेत बघू शकते बघा बसले. एक आहे बघू शकते बघा. तर तो पकडेल नंतर. ते बघा बघू शकते ते बघा पाणले बोकड आलं वरती. अशा प्रकारे पाणले बोकड तो घरीने पकडतो. तर मित्रांनो त्या बघू शकता ते बघा त्याने घरीला अटकले. आता तो ओढतोय, पिशवी तोंडाला घरी आले अटकले. आणि ते बघा बघू शकता आणि घरी लागले. आणि आता तो बघा बघू शकता ते बघा त्याने पकडलेला हातात काढत होता तो. आता त्याने सोडलंय. ही कोकणातली मजा असते बघू शकता. हे कोकणातली अशी ओर असतात, काय भेटलं की सोडत नाही. आणि आता आपल्या ते मासे त्याच्यामध्ये भरपूर आहेत. आणि तिकडे एक लावले त्या साईडला मच्छी वगैरे. आणि तिकडे एक मच्छी आहे जाळं लावलं आहे. तर आपण बघूया भेटलेत की नाही ते. तर मित्रांनो आम्हाला एक झालेला आहे बघा, बघू शकता. मासा एक अटकलाय. हिला बोलतात वाले बोलतात. अरे यार शी यार परत वाले अटकले गेली होती. आता हे बघा तो आता काढतोय. अशा प्रकारे जाळ्यामध्ये कांडल्यामध्ये मच्छी अटकते बघा, बघू शकता. आता तो काढतोय. भरपूर खाल्ला आहे रे. दाखव. तो बघू शकता मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे ती वाले आहे. तर मित्रांनो त्याने आता एक पकडला आहे. अजून एक आहे. तर ती मगाचपासून फिरत होते या साईडला, ती पण आता आम्ही पकडणार. तर मित्रांनो आम्ही आता वरती जाळं लावलेलं त्या साईडला. आता तुम्हाला जाळ्याला अटकलं आहे बघतो, बघूया जाळ्यामध्ये काय अटकलं आहे ते. तर एक मासा आपल्याला गावला आहे, मली आहे. हे बघा मगाशी एक वाल्या भेटलेली आणि दुसऱ्या जाळ्यामध्ये आम्हाला एक मलिया भेटलाय. बघा बघू शकते बघा. आणि आता त्याने पकडलाय. आणि पुढे एक आहे मासा, बघूया. कॅटफिश. तर आता मित्रांनो दुसरी एक आहे, हे बघा त्याच जाळ्यामध्ये अटकले. आणि मगाशी एक पकडली त्यातलीच एक आहे, वाले बोलतात. तेवढीच आहे, छोटी भेटली आम्हाला. हे बघा बघू शकते. हे बघा
तर आता 3 गावले आम्हाला. मित्रांनो आता तिकडे एक बॉटल लावली आहे, तो एक काढतोय आणि हे इथे एक दुसरी बॉटल लावलेली ते आता मी काढतोय. हां, तर तो उचलतोय, बघू शकते बघा. दाखव मासा. बघू शकते बघा मित्रांनो, मासा काढलेला तो. एवढा मासा पडला आहे, आतमध्ये पकडला आहे आम्ही. आता भरपूर याच्यामध्ये भरपूर गावला आहे, त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा आता त्याच्यामध्ये पण जास्त गावला आहे. तो दाखव. हे बघा आतमध्ये मासा भरपूर आहे. तर आता आपण काढूया ते पाणी आतल्या सर्व बाहेर काढूया. त्याच्यानंतर मग तो मासा आम्ही काढतो बाहेर. बघू शकते बघा किती मासा आहे, बघू शकते बघा. एवढा आतमध्ये भरपूर मासा आहे, त्याच्यामध्ये पण खूप मासा आहे बघू शकते बघा. एवढा मासा आतमध्ये. तर मित्रांनो जेवढं पाणी होतं ते आम्ही आता काढलं आहे आतमधलं आणि सर्व मासा आता तो टाकतो आतमध्ये. बघू शकते बघा सगळ्या पिटलँड आहेत. संस्कार थांब ना जरा. एवढं मासा आहे, एवढं मासा गावला आहे, सर्व बारीक मासा सर्व. कोकणातली मजा असते मित्रांनो, बघू शकता. मच्छी पकडण्याची एक मजा असते बघा. एवढा सारा मासा आहे आतमध्ये. तर आम्ही एवढं पिशवीमध्ये ठेवलं आहे बघा. हा सर्व मासा तर बाटलीतून आम्ही पकडला आहे आणि काही मासे जाल्यामध्ये, काही 4-5 मासे जाल्यामध्ये पकडले. तर मित्रांनो आता लगेच आम्ही जाळं लावलं इथे. तिसरं आमच्याकडे झालं होतं ते लावलं. ते लावल्या आम्हाला लगेच 2 जाळ्याला अटकले मासे, मच्छी बघू शकता बघा. तो काढतोय, लगेच 2 भेटले आम्हाला, लगेच लागले. छोटेसे आहेत, मंगाच्यातलेच भेटले वालही. दाखवतोय बघा. तो आता काढतोय. तर मित्रांनो आता मी वरती येतो. बघू शकतो हिला केचकी बोलतात, त्या साईडला दिसते झाड, त्याला केचकी बोलतात. तिला एक फूल येतं, खूप सुगंध वास असतो. आणि आता आम्ही आतमध्ये जातो आहे त्या साईडला. वरती बघतो मासे किती आहेत, त्याच्यानंतर मग आम्ही खाली जाले लावले, कांडाला वगैरे लावले आहेत, ते घेऊन नंतर मग आम्ही वरती येतो. किती मासा येतो वर साईडला बघून नंतर मग आम्ही वरती येतो. किती बघतो किती मासा येतो वर साईडला, कारण या साईडला भरपूर मासा दिसतो ऑलरेडी. तुम्हाला मी नंतर दाखवतो. बघूया वरती जाऊन, कारण ते वरती पोरं गेले आहेत, तर आपण वरती जाऊया त्या साईडला. तर मित्रांनो आता मी वरती आलो, बघू शकते बघा. ते आता मासे पकडतात आहे, कारण त्यांना काहीतरी भेटलं आहे. तर आता त्याला काहीतरी मासा भेटला आहे, तो पकडतोय. आता आतमध्ये मासा आहे. तर मित्रांनो बघू शकतो तो पकडतोय, त्याने आता पकडलंय हातामध्ये. बघू शकता त्याने आता पकडले. दाखव. तर मित्रांनो आपले 3 काढून अजून 3 जण आता आले. त्याने पण आता जाल आणलंय, ते बघा मोठं झालंय त्याच्या हातामध्ये, बघू शकता ते बघा. आणि आपला बाय खाली उतरलाय, बघतोय मासा आहे की नाही. काय काय मी पण तसंच केलं. बघू शकते बघा, 2 तुटले अटकलेत, 2 अटकलेत. आता मी काढतोय, मग दाखवतो.
नको रे. गेली खालून एक तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही त्यांना बघू शकता. बघा एक वाले भेटले आम्हाला मोठे आणि आता हे पिशवीमध्ये आहेत. ते पण दाखवतो ओपन करून. हे बघा मित्रांनो आतमध्ये एवढे मासे पकडलेत आम्ही. मित्रांनो बघू शकता. हे बघा वाले मोठे अटकले बघा चालेमध्ये. अरे वरती 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 पकड दिलं. तर आता तो काढतोय. मित्रांनो बघा हे बघा एवढे मोठे वाले पकडले आहेत आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही मच्छी आणलेले ते सर्व मासे आता आम्ही दाखवतो तुम्हाला किती आम्हाला गावले ते. तर आता तो सर्व ओततोय त्याच्यामध्ये जाळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो. मित्रांनो एवढे मासे आम्हाला गावले आतमध्ये. जाळ्यात वगैरे पकडले ते कंडलामध्ये वगैरे आहेत सर्व. बघू शकते बघा तो काढतोय तो. तर मित्रांनो एवढी सारी आम्ही आता मच्छी जाळ्यामध्ये कांडलामध्ये पकडली आणि ते आता आम्ही घरी घेऊन चाललो आहे. तर सर्व आता ते भरतच आहे दाखवली ते सर्व मच्छी. आणि तर मित्रांनो तुम्ही पण जात असाल असे मच्छी वगैरे पकडायला तर ही कोकणातली मजा मस्ती असते. एन्जॉय करायची एक दिवस असतात. तरी सर्व लहान पोरं आहे. एक खूप मजा आली आज पण मच्छी पकडले पण. आणि जर मित्रांनो आजची मच्छी पकडायची मासे पकडायची व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओला. आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच भेटू. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तर बाय बाय करा रे. तर आता आम्ही लोक चाललो. बाय बाय.